थंडीच्या दिवसांमध्ये शरीरासाठी अतिशय फायदेशीर, लहान मुलांपासून आजी-आजोबांपर्यंत सुद्धा चावता येणारी मऊसूद अशी तिळाची आणि शेंगदाण्याची चिक्की बनवूयात. त्यासाठी काय करायचं, इथे बघू शकता 250 ग्राम तीळ 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर 150 ग्राम शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. थंड झाल्यानंतर तीळ आणि शेंगदाणे दोन्हीही व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. शेंगदाणे आणि तिळाचा कूट करत असताना अजिबात कुटाचा लगदा व्हायला नको. एकदम मोकळा, फडफडीत असा कूट तयार करून घ्यायचा आहे. 250 ग्राम गूळ घेतलेला होता. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि याचा पाक तयार करून घ्यायचा आहे. पाकाचं परफेक्ट प्रमाण कसं ओळखायचं ते फुल व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. एकदा नक्की जाऊन व्हिडिओ चेक करा. पाक जर का परफेक्ट आला तर तुमची जी चिक्की आहे ती सुद्धा एकदम मऊसूद अशी होईल. पाक तयार झाल्यानंतर याच्यामध्ये आपलं सगळं कूट घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. एका प्लेटला तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये सगळं मिश्रण ओतायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मऊसूद अशा वड्या कट करून घ्यायच्या आहेत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक